झालं का रे? आलं ना. स्क्वेअर वन. चला आज बघायचं आपल्याला चौरस. भूमिती मधलं बघायचंय चौरस. चौरस म्हणजे काय रे बाबा? चला चौरस म्हणजे काय बेसिक बघूया थोडस. बेसिक पहिलं बेसिक लक्षात ठेवायचं. चौरस म्हणजे काय? चौरस म्हणजे काय? चार बाजूनी घेरलेली आकृती जी असते, चार बाजूनी घेरलेली आकृती म्हणजे चौरस. म्हणजे चौरस लक्षात ठेवायचं. चार बाजूनी घेरलेली जी आकृती असते, ते चार बाजूनी घेरलेल्या आकृतीला काय म्हणायचं? चौरस म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी इथं आकृती काढली, समजा अशी आकृती काढली इथं. एकच मिनिट इकडं काढतो. चार बाजूनी घेरलेली जी आकृती असते, त्या चार बाजूनी घेरलेल्या आकृतीला काय म्हणायचं? चौरस म्हणायचं. काय म्हणायचं? चौरस म्हणायचं. हा चौरस ए बी सी आणि डी आहे असं समजा. चार बाजूनी घेरलेली आकृती म्हणजेच लक्षात ठेवायचं चौरस. दुसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का? चौरसाची प्रत्येक बाजू जी असते ना, चौरसाची प्रत्येक बाजू एकरूप असतात. एकरूप असतात. चौरसाच्या प्रत्येक बाजू म्हणण्यापेक्षा चारही बाजू कशा असतात? एकरूप असतात. चारही बाजू लक्षात ठेवायचं. चौरसाच्या कशा असतात? त्या ठिकाणी एकरूप असतात. ह्या प्रॉपर्टीवरती, ह्या गुणधर्मावरती प्रश्न विचारतात राजा. हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचा माहिती का? चौरसाची एक बाजू दुसऱ्या बाजूला लंब असते. लक्षात ठेवायचं. चौरसाची एक बाजू ही दुसऱ्या बाजूला लंब असते. बघा समजा हे तुमचं ही बाजू आहे, लक्षात. ह्याला ही लंब आहे का नाही मला सांगा. ह्या बाजूला ही बाजू लंब आहे का नाही मला सांगा. याचा अर्थ लक्षात ठेवायचं काय म्हणतात? पुढची प्रॉपर्टी गुणधर्म. चौरसाची एक बाजू दुसऱ्या बाजूला कशी असते? लंब असते. चौथं लक्षात ठेवायचं, चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. याचा अर्थ कर्ण कुठे आहे इथं? कर्ण AC इज इक्वल टू BD. कर्ण AC इज इक्वल टू BD लक्षात ठेवायचं. कारण चौरसाचे जे कर्ण आहेत, दोनच कर्ण असतात. चौरसाचे दोन कर्ण कसे असतात? एकरूप असतात. याचा अर्थ सेम असतात. लक्षात ठेवायचं. पुढं पाचवी गुणधर्म काय लक्षात ठेवायचं माहिती का? चौरसाचा प्रत्येक कोन जो असतो, चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. म्हणजे काटकोन असतो. 90 अंशाचा असतो म्हणजे काय असतो? काटकोन असतो. याचा अर्थ काय झाला? कोन A इज इक्वल टू कोन B इज इक्वल टू कोन C इज इक्वल टू कोन D बरोबर किती आला तुमचा? 90 अंशाला. बरोबर किती आला? 90 अंश. बस एवढ्या 5 प्रॉपर्टी लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवणार तुम्ही? पहिलं लक्षात ठेवायचं, चौरस म्हणजेच काय? चारही बाजूनी घेरलेली जी आकृती असते, चारही बाजूनी घेरलेली आकृती, त्याला म्हणायचं चौरस. चौरसाची प्रत्येक बाजू लक्षात ठेवायची एकरूप असते. याचा अर्थ बाजू कुठली आहे तुमची? AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू DC इज इक्वल टू AD. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात. पुन्हा चौरसाची एक बाजू दुसऱ्या बाजूला लंब असते. एक बाजू लक्षात ठेवा, ह्या दुसऱ्या बाजूला कशी असणार? लंब असणार. ही बाजूला लक्षात, ही बाजू कशी असणार? लंब असणार. ह्या बाजूला ही बाजू कशी असणार? लंब असणार तुमची. चौरसाची एक बाजू दुसऱ्या बाजूला लंब असते. आणि चौरसाचे कर्ण हे एकरूप असतात. म्हणजे कर्ण आपल्याकडे कुठला आहे? AC आणि BD हे लक्षात ठेवायचं कशा तुमचे एकरूप आहेत.
आणि चौरसाचा प्रत्येक कोन हा असतो तो किती असतो तुमचा 90 डिग्रीचा, याचा अर्थ तो कसा असतो काटकोन असतो, लक्षात ठेवायचं. चला हे क्लिअर करे बाबा. मग ह्याच्यावरती प्रश्न काय विचारतात माहिती का तुम्हाला, की चौरसाची क्षेत्रफळ काढा. सूत्र महत्वाची लक्षात ठेवायची सूत्रे. पहिलं सूत्र, चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ काढा. तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की चौरसाचं क्षेत्रफळ काढा. एकच मिनिट. पुन्हा दुसरं लक्षात ठेवायचं, चौरसाचे क्षेत्रफळ काढायला दुसरं एक फॉर्म्युला. समजा बाजू दिली असता तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचंय, तर काय करायचं, बाजूचा वर्ग करायचा. बाजूचा काय करायचा, वर्ग करायचा. पण तुम्हाला कर्ण दिला असता चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं, कर्ण वर्ग भागीला किती करायचं, 2 करायचं. कर्ण वर्ग भागीला किती करायचं, 2 करून टाकायचं. राजा तुम्हाला काय निघून जाईल, तुमचं क्षेत्रफळ निघून जाईल. तिसरं तुम्हाला चौरसाची परिमिती विचारली जाईल. चौरसाची परिमिती बरोबर काय, चौरसाची परिमिती बरोबर काय. चौरसाची परिमिती काढायची. परिमितीचा अर्थ काय असतो माहिती का, चारी बाजूंची बेरीज असते. आयताच असू द्या नाहीतर कशाचं पण असू द्या, तुम्हाला परिमिती विचारली की जेवढ्या बाजू असतील त्या सगळ्या बाजूंची काय करायची, बेरीज करायची. मग इथं आहे चौरसाला बाजू किती असतात, 4, म्हणजे 4 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, बाजू आलं 5. तुम्हाला दुसरं काय विचारलं जाईल माहिती का, चौरसाचा कर्ण काढा. चौरसाचा बाजू दिली असता चौरसाचा कर्ण तुम्हाला काढायचा आहे. तर काय करायचं, बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2. बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2 केलं की तुम्हाला काय निघेल, चौरसाचा कर्ण निघून जाईल. राजा आणि जर तुम्हाला बाजू काढायची असेल तर चौरसाचा कर्ण भागिले रूट मध्ये किती करायचं, तुमचं 2 करून टाकायचं. जर तुम्हाला चौरसाचा कर्ण विचारला असेल तर तुम्ही काय करा, कर्ण विचारला तर बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2, आणि जर तुम्हाला कर्ण दिला आणि बाजू काढायची असेल तर चौरसाचा कर्ण भागिले किती करायचं, रूट मध्ये 2 करायचं. किंवा इथे मी लिहितो बाजू बरोबर समजा तुम्हाला अजून एक विकर्ण काढायचं असेल, एकच मिनिट. समजा चौरसाचा कर्ण काढा, क्षेत्रफळ दिले आणि तुम्हाला चौरसाचा कर्ण काढायचा, बाजू काढू शकता ह्यानं, चौरसाचा कर्ण काढायचा तुम्हाला. तर रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ एवढी 5 फॉर्म्युले लक्षात ठेवा. 5 फॉर्म्युले एकदा बघून घ्या. एकदा बघून घ्या. चला घेतलं का रे बाबा, एकदा बघून घ्या, व्यवस्थित पाठ करून घ्यायला. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे, बाजू दिली असता बाजूचा वर्ग करायचा. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे, कर्ण दिला असता कर्ण वर्ग भागीला 2 करायचं. आणि चौरसाची परिमिती दिली असता 4 गुणाकारामध्ये बाजू करायचं. चौरसाचा कर्ण काढायचंय, बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2 करा. पण तुम्हाला क्षेत्रफळ दिले, तुम्हाला चौरसाचा कर्ण काढायचं, रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये चौरसाचे क्षेत्रफळ काढा, तुम्हाला उत्तर तुमची मिळून जाते. जाऊया आता पुढच्या मुद्द्याकडे. पहिला क्वेश्चन, चला. एका चौरसाची परिमिती 7.6 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती विचारले. परिमिती दिली आहे तुम्हाला डायरेक्ट बाजू न देता तुम्हाला परिमिती दिलेली आहे. मग आपल्याला माहित आहे क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी राजा आपल्याला बाजू माहित पाहिजे किंवा कर्ण माहित पाहिजे. एकतर कर्ण माहित पाहिजे नाहीतर बाजू माहित पाहिजे. आता कर्ण दिला असता तर तुम्हाला काय करावं लागेल, कर्ण वर्ग भागीला 2 करावं लागेल क्षेत्रफळ काढण्यासाठी, आणि बाजू दिली असता बाजूचा वर्ग करावा लागेल. मग परिमिती दिली तर परिमितीवरनं तुम्हाला अगोदर काय काढावं लागेल, बाजू काढावं लागेल. परिमिती बरोबर काय असतं तुमचं, 4 गुणाकारामध्ये बाजू. आपल्याला परिमिती दिलेली आहे, परिमिती किती आहे, 7.6 आहे. हे असलं मांडत बसायचं नाही, ज्याला कळालं त्याने डायरेक्ट करायचं. 4 आहे, 4 इकडे या गुणाकाराचं भागाकार आलेल, बरोबर काय आलं तुमचं, बाजू आलं. राजा
इथं आले 4 एके 4, राहिले किती तुमचे 3, 4 9 आले 36 पॉईंट द्या, तुमचं 9 आलं. 9 बरोबर किती आलं तुमचं बाजू आलं. याचा अर्थ त्या चौरसाची बाजू जी आली ना ती बाजू किती आली तुमची 1.9 सेमी आली. तर चौरसाची बाजू 1.9 सेमी आली. तुम्हाला विचारलंय चौरसाचं क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे दोन फॉर्म्युले क्षेत्रफळ काढण्याचे. एक कर्ण दिला असता, एक बाजू दिली असता. आपल्याला बाजू माहित आहे, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे तुमची 1.9 चा काय करायचा वर्ग करायचा आहे. मग 1.9 म्हणजेच काय तुमचं 19 चा वर्ग करायचा आहे. म्हणजे 1.9 गुणाकारामध्ये 1.9 करायचंय. 19 चा वर्ग किती आला तुमचा 361 आला. 2 दशांश गुणाकारामध्ये 2 दशांश आलेल्या गुणाकारामध्ये डावीकडे जायचं राजाऊ. 1 आणि 2 3 पॉईंट किती आलं 61 चौरस सेमी. त्या चौरसाचे क्षेत्रफळ आलं तुमचं 3.61 चौरस सेमी आलं का चेक करून घ्या. चला जाऊया पुढचा प्रश्न. नेक्स्ट प्रश्न. एका चौरसाची बाजू 8 सेमी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेमी, तर दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती म्हणले. पहिला चौरस आहे ना, पहिला चौरस, हा पहिला चौरस काढला. ह्याची बाजू आहे ना 8 सेंटीमीटर आहे. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात तुमच्या एकरूप असतात, म्हणजे सगळे 8 सेंटीमीटर येणार पाहिजे तुमच्या. दुसरा एक चौरस आहे, दुसरा एक चौरस, आणि त्या चौरसाचा कर्ण जो आहे ना कर्ण, हा किती आहे तुमचा 8 सेमी आहे. मग दोघांच्या क्षेत्रफळामधला फरक किती, ह्याचं क्षेत्रफळ काढूया. ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढलं तर इथं बाजू दिली, बाजू म्हणजे 8 चा काय आला तुमचा वर्ग, बाजूचा वर्ग. 8 चा वर्ग किती आला 64 64 चौरस सेमी आलं. इकडं दुसरा जो दिलाय व्यवस्थित काढतोय, तर दुसरा जो दिलाय तुम्हाला हा दुसरा राजा, एक मिनिट व्यवस्थित काढतो. हा दुसरा जो चौरस आहे ह्याचा तुम्हाला कर्ण दिलेला आहे. कर्ण किती तुमचा 8 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि मग ह्याचं क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला कर्ण दिला असता, एक तर बाजू काढावी लागेल, आणि नसेल तुम्हाला बाजू काढायची तर तुम्ही काय करू शकता, दिलेल्या कर्णावरून पण क्षेत्रफळ काढू शकता. कर्ण वर्ग करायचा म्हणजे 8 चा वर्ग करायचा, छेदामध्ये किती करायचं 2 करायचं. 8 चा वर्ग किती आला तुमचा 64, छेदामध्ये आला 2, बे त्रिक 6, बे दोन्ही 4, 32 चौरस सेमी. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 32 चौरस सेमी. तुम्हाला विचारलंय म्हणते की फरक किती. फरक तुमचा 64 पहिल्याचं, 64 दुसऱ्याचं, 32 फरक आला तुमचा 32 चौरस सेमी. 32 चौरस सेमी उत्तर आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर कर बाबा. पुढचा प्रश्न. एका चौरसाचा कर्ण रूट मध्ये 32 सेमी, याचा अर्थ रूट मध्ये 32 सेमी याचा अर्थ काय माहिती का, इथं मला ते टाईप नाही करता आलं, इथं लिहायचं रूट मध्ये 32 सेमी असं लिहायचं असते. तर त्याची परिमिती किती विचारलेली आहे तुम्हाला. सोडवा. झालं का. तुम्हाला परिमिती काढायची. आता परिमिती काढण्यासाठी मला सांगा, तुम्हाला चौरसाची परिमिती काढायची. चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, 4 गुणाकारामध्ये बाजू. पण तुमच्याकडे बाजू कुठं आहे, तुम्हाला बाजू काढावी लागेल. कशावरून, तुम्हाला चौरसाच्या कर्णावरून. लक्षात ठेवा. याचा अर्थ चौरसाचा कर्ण किती आहे, रूट मध्ये तुमचं 32 आहे, बरोबर. बाजू गुणाकारामध्ये किती असतं, रूट मध्ये 2 असतं, बरोबर करे.
बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2 असतं राजा, आहे का बरोबर? एकदा चेक करून घ्या. तुम्हाला जर कर्ण दिला असता बाजू काढायचा असेल तर मी सांगितलंय की रूट 2 इकडे भाग, चौरसाचा कर्ण भागिले रूट मध्ये किती आणायचं तुमचं? 2 आणायचं. मग इथं तुमचं काय आलं? रूट मध्ये 32, छेदामध्ये रूट मध्ये किती आलं तुमचं? 2 आलं. बरोबर आले तुमचे बाजू. याचा अर्थ रूट मध्ये किती आलं? 32 छेदामध्ये 2 आलं. बरोबर आलं बाजू राजा. बे एक बे राहिलं एक, बे सक्क 12, रूट मध्ये किती आलं तुमचं? 16. 16 बरोबर किती आलं तुमचं? बाजू. 16चं वर्गमूळ घ्या, किती आलं तुमचं? 4. 4 बरोबर काय आलं तुमचं? बाजू. बाजू आपल्याला मिळाली 4. बाजू किती मिळाली आपल्याला? 4 मिळाली. आपल्याला विचारलंय परिमिती किती? परिमिती 4 गुणाकारामध्ये बाजू 4, 4 इंचू किती आलं? 16. आपली परिमिती आली चौरसाची 16 सेमी. 16 सेमी आली का चेक करून घ्या. चलो ओके, कळालं खरे? क्लिअर का बाबा? चला पुढचा क्वेश्चन चौथा. एका चौरसाची परिमिती रूट मध्ये 128 सेमी आहे. रूट मध्ये 128 सेमी याचा अर्थ असं लिहायचं, रूट मध्ये 128 सेंटीमीटर. तर त्याच्या कर्णाची लांबी किती? परिमितीवरनं काय करायचं? बाजू काढायची. बाजूवरनं तुम्ही काय काढायचं? कर्ण काढायचं. चौरसाची परिमिती दिलेली आहे बाबा. परिमिती दिलेली आहे. परिमिती बरोबर काय असतं? 4 गुणाकारामध्ये काय असतं तुमचं? बाजू असतं. बरोबर का रे? परिमिती किती आहे तुमचं? रूट मध्ये किती आहे? 128 आहे. बरोबर आलं तुमचं 4. 4 गुणाकारामध्ये आलं तुमचं बाजू. तर रूट 128 आहे, याची फोड करा. फोड काय येईल रे तुमची? 64 दोन्ही. 64 दोन्ही 128. बरोबर करे? 4 गुणाकारामध्ये काय आलं तुमचं? बाजू आलं बाजू. चला 64चं वर्गमूळ किती आलं? 8 आलं. रूट मध्ये राहिलं तसं 2, कारण 2चं वर्गमूळ निघत नाही. 64चं निघलं 8. आता 4 गुणाकाराला इकडे येईल तुमचं भागाकारला. बरोबर आलं तुमचं बाजू राजा. हे परिश्रम डिटेल मध्ये करू नका, मी तुम्हाला समजण्यासाठी एवढं डिटेल मध्ये करतोय. 4 एके 4, 4 दोन्ही 8. भावड्या राहिलं काय माहित आहे का? राहिलं काय तुमचं इथं? 2 रूट मध्ये 2 सेमी राहिलं. म्हणजे आपल्याला बाजू जी मिळाली ना, बाजू, ती बाजू किती मिळाली? 2 रूट मध्ये 2 सेमी मिळाली. इथपर्यंत क्लिअर झालं? मग आपल्याला विचारलंय काय माहिती का? तर त्या कर्णाची लांबी किती? कर्णाची लांबी काढायची. चौरसाच्या कर्णाची लांबी, चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची आहे. चौरसाच्या कर्णाची लांबी, लांबी काढण्यासाठी आपल्याला माहित आहे बाजू गुणाकारामध्ये, दिसतंय का रे? बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये किती तुमचं? 2 राजा. चला चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची. बाजू आपली किती आली तुमची? 2. बाजू आली तुमची 2. रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये रूट मध्ये 2 आली. 2. आता मला सांगा, रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये 2 केलं किती आलं? 4. आणि 4चं किती आलं तुमचं? 2 आलं. एक बाहेर आलं. बे दोन्ही किती आलं तुमचं? 4 सेमी. आपल्या कर्णाची लांबी जी आली ना, काल काय केलं ते 2. तसंच रूट मध्ये 2 गुणाकार रूट मध्ये 2, म्हणजे बे दोन्ही किती आलं? 4. आणि 4चं वर्गमूळ पुन्हा 2 आलं. बे दोन्ही 4, 4 सेमी. चौरसाच्या कर्णाची लांबी किती आली? 4 सेमी आली का चेक करून घ्या. चला क्लिअर? जा का पुढे? नेक्स्ट क्वेश्चन. चला. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1296 सेंटीमीटर असेल. चौ सेमी असेल म्हणा, सेंटीमीटर नाही, चौ सेमी असेल, तर त्याची परिमिती किती? परिमिती काढायची म्हणजे तुम्हाला माहित आहे, परिमिती काढायची म्हणजे चारही बाजूंची बेरीज पाहिजे. म्हणजे 4 गुणाकारामध्ये बाजू. पण आपल्याकडे बाजू कुठे आहे? नाही ना. मग क्षेत्रफळावरून काय करा? बाजू काढून घ्या. बाजू म्हणजे ह्याचं काय घ्यावं लागेल? क्षेत्रफळ 1296 आहे. 1296 म्हणजेच काय असतं? बाजूचा वर्ग राजा.
तर वर्गमूळ घ्यावं लागेल तुम्हाला 1296चं वर्गमूळ घ्यावं लागेल. इथं किती आलं तुमचं बाजू आलं बाजू. 1296चं वर्गमूळ घेण्यासाठी मी वर्गाचे सगळे 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 लक्षात ठेवायचं. वर्ग ट्रिक शिकवलेत, वर्ग काढण्याचे ट्रिक शिकवले, वर्गमूळ काढायची पण ट्रिक शिकवली लक्षात. आपण पाठ पाहिलं, माझं पाठ आहे 1296चं काय करायचं तुम्हाला, किंवा तुम्ही असं करू शकता, एकक स्थानी किती येते रे बाबा 6. एकक स्थानी 6 येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बोला. एकक स्थानी याचं डायरेक्ट घ्या वाटल्यास, ह्याचं आलं 36. 36 बरोबर काय आलं तुमचं बाजू. तर ट्रिक बिक शिकवले ती लेक्चर बघून घ्या. बाजू आली तुमची 36 सेमी. बाजू किती आली तुमची 36 सेमी आली. चला मग आता तुम्हाला विचारले परिमिती. परिमिती म्हणजे 4 गुणाकारामध्ये बाजू. बाजू किती आहे रे बाबा 36. साइन चोक आले 24, हातच्याला 2, 4 त्रिक 12, 12 2 किती आले 14. परिमिती आली 144 सेमी. परिमिती आली 144 सेमी. आली का चेक करून घ्या. महत्वाचं बरं का, लक्षात ठेवा. IMP टॉपिक आहे. IMP म्हणतोय मी, का माहिती का, ज्यावरती 2 ते 3 वर्षामध्ये, 3च वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये 21, 23 आणि 24 असं पकडा, ह्याच्यामध्ये 50+ क्वेश्चन तुम्हाला विचारले पोलीस भरतीला. काय असं व्हायला लागलं, 50+ क्वेश्चन विचारलेले आहेत. चौरसावरती 50+ क्वेश्चन विचारले 2 वर्षामध्ये, 2 ते 3 वर्षामध्ये. मग विचार करा किती क्वेश्चन विचारले त्याच्यावरती. घ्यायचंच आपल्याला पुढं पुढं. एका चौरसाची परिमिती 10.8 सेमी, तर त्याचं क्षेत्रफळ किती म्हणले. चौरसाची परिमिती दिली. परिमिती किती तुम्हाला परिमितीवरनं बाजू काढावं लागेल, कारण क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला बाजू माहित पाहिजे. असं होतं रे, हा इथं झुरळ बसलाय. चौरसाची परिमितीवरून तुम्हाला बाजू काढायची. बाजू बरोबर काय करावं लागेल, परिमिती. परिमिती 10.8 आहे आणि त्या 10.8 ला राजा भागावं लागेल तुम्हाला 4 न. कितीनं भागावं लागेल 4, कारण 4 बाजू आहेत तुमच्या. तर भाग द्या. 4 एके 4, 4 दोन्ही 8. राहिला किती तुमचा 2. दिला पॉइंट. 4 7 28. 2.7 सेमी. बाजू आली ना बाजू, ती 2.7 सेमी आली. तुम्हाला बाळा क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू दिली असता बाजूचा वर्ग 2.7 चा काय करावं लागेल, वर्ग करावा लागेल. 2.7 चा वर्ग तुम्हाला करायचा आहे. याचा अर्थ 27 वर्ग. पाठ असेल तर लिहा, नसेल तर तुम्हाला माहिती काय करायचं. 7 चा वर्ग किती आला तुमचा 14 आला. 7 चा वर्ग किती आला 49 आला तुमचा. हातच्याला गेला की तुमचा इथं 4 गेला, बरोबर का. 7 दोन्ही किती आलं तुमचं 14. 14 दोन्ही किती आलं तुमचं 28. 28 मध्ये 4 मिळवलं. 28 मध्ये 4 मिळवलं 32. हातच्याला गेला 3. 2 चा वर्ग करायचा. 2 चा वर्ग किती आला 4. 4 मध्ये तुम्ही 3 मिळवले 7. 729. 2 दशांश चिन्ह द्यावे लागतात कारण वर्ग आहे तुमचा. 7.29 चौसेमी. 7.29 चौसेमी आलं का चेक करून घ्या. बरोबर आलं का रे, बरोबर आहे का ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन मध्ये 7.29 चौसेमी. पाठ नसेल तर गुणाकार करा, काही प्रॉब्लेम नाही. वर्ग काढता येत नसेल तर सर 2.7 गुणाकारामध्ये 2.7 करून टाका. शेवटी मार्क घ्यायचे, तुम्ही कसं पण सोडवा पण मार्क घ्या. चला पुढचा क्वेश्चन नेक्स्ट 7वा. एका चौरसाची परिमिती 140 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ किती म्हणता. चौरसाची परिमिती दिली 140. क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला, बाजू काढावी लागेल. आणि बाजू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल राजा, बाजू काढण्यासाठी परिमितीला 140 ला भागावं लागेल 4 न. 4 एके 4, 4 त्रिक 12, बरोबर का रे. राहिला 2. 4 25. 35 सेमी. बाजू आली 35 सेमी. तुम्हाला विचारलं क्षेत्रफळ किती, त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बाजू असता बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे बाजू 35. 35 चा वर्ग. 35 चा वर्ग म्हणजे एकक स्थानी जर 5 असेल, ते पण मी ट्रिक सांगितली कशा पद्धतीने वर्ग करायचा. 5 चा वर्ग किती आला तुमचा 25. 3 च्या पुढचा अंक कुठला आहे 4. 4 ते किती आलं 12. 1225 चौसेमी. 35 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं 1225 चौसेमी आलं का चेक करून घ्या.
जाय बरं. 8वा क्वेश्चन. एका चौरसाची बाजू 10 सेमी तर दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक किती म्हणले तुम्हाला? एक चौरस आहे, हा एक चौरस आहे. ह्या चौरसाची बाजू किती दिलेली? 10 सेंटीमीटर दिली. मग ह्याच क्षेत्रफळ काय आलं तुमचं? क्षेत्रफळ बरोबर ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं तुमचं? 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजे किती आलं तुमचं? 100 आलं. 100 चौसेमी आलं तुमचं. तुम्हाला दुसरा एक चौरस आहे म्हणलंय, त्या दुसऱ्या चौरसाचा कर्ण दिलाय त्यांनी. कर्ण किती दिलाय रे तुम्हाला? 10 सेमी. व्यवस्थित आकृती तुम्ही समजून जावं बरं का. वाकडे तिकडे झाले असेल तर समजून जावा. कर्ण दिलाय तुम्ही 10 सेंटीमीटर. ती म्हणते क्षेत्रफळ काढा. आता क्षेत्रफळ काढण्या कर्ण दिला असता क्षेत्रफळ काढण्यासाठी सांगितलंय काय करायचं? कर्णाचा वर्ग करायचा, 10चा वर्ग छेदामध्ये 2 करायचं. 10चा वर्ग 100, 100 भागीला 2 केलं, बे पंचे 10, बे शून्य 0. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं तुमचं 50 चौसेमी. बरोबर खरे. मग ती म्हणते फरक किती? हा 100चा आहे, हा 50चा आहे. बरोबर खरे. फरक किती आला? 50 चौसेमी. 50 चौसेमी उत्तर आलं का? चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते नेक्स्ट क्वेश्चन 9वा. एका चौरसाची बाजू 3.5 सेमी आहे, दुसऱ्या चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक किती विचारलेला आहे? दिसतोय का? हा पेन पेन दिसतोय का? वेगळा पेन आहे का? बघूया जरा. हा एक तुमचा चौरस आहे आणि याची बाजू 3 पॉईंट किती आहे? 5 सेंटीमीटर. सगळ्या बाजू 3.5 सेंटीमीटर असणार. तर या चौरसाचं क्षेत्रफळ काढून घ्या अगोदर. या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 3.5 चा काय आला तुमचा? वर्ग. याचा अर्थ 35चा वर्ग 1225. 1 दशांश चिन्ह आहे तुमचं इथं, वर्ग आहे 2 दशांश चिन्ह डावीकडे चला. 12 पॉईंट किती आलं? 25 चौसेमी. तुम्हाला दुसरा एक चौरस दिलाय आणि त्या दुसऱ्या चौरसाचा काय दिलाय तुम्हाला? कर्ण दिलेला आहे आणि कर्ण किती आहे तुमचा? 7 सेंटीमीटर असेल. तर म्हणले चौरसाच्या क्षेत्रफळामधला फरक किती? आता इथलं क्षेत्रफळ काढूया. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहित आहे कर्ण दिला असता काय करायचं? कर्णाचा वर्ग 7चा वर्ग छेदामध्ये करायचा 2. 7 7 आलं 49. 49 भागीला 2. बे दोन्ही 4, बे चोक 8. राहिलं एक वरचा 0 दिला पॉईंट. बे पंचे 10. 24.5 चौसेमी. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे 7 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 24.5 चौसेमी. तर विचारलं काय रे? दोघांमधला डिफरन्स काढायचा तुम्हाला. इथं तुमचा किती आहे? 24.5 आला म्हणजे 0 लिहूया. पॉईंट द्या इथं. सॉरी इथं 12 लिहिलं का रे? 24 पॉईंट किती आहे तुमचं? 50. आणि इथं आहे तुमचं 12 पॉईंट किती आहे? 25. बरोबर ना रे? चला तर वजाबाकी करा फक्त. हातच्या उसनं घेतला झाले 15 15. सॉरी हातच्या उसनं घेतला झाले 10. 10तून 5 गेला 5. 4 मधून 2 गेला 2. पॉईंट खाली पॉईंट. 4तून 2 गेला 2 आणि 2तून 1 गेलं 1. 12 पॉईंट किती आलं? 25 चौसेमी. दोन्ही क्षेत्रफळामधील फरक आला 12.25 सेमी. चला आलं का बाबा? बघून घ्या एकदा.
क्लिअर करे बाबा. नेक्स्ट क्वेश्चन. एका चौरसाचा कर्ण रूट मध्ये 98 सेमी. रूट मध्ये 98 सेमी याचा अर्थ काय मानतं का? इथं लिहायचं रूट मध्ये 98 सेमी. तर चौरसाची परिमिती किती? कर्ण दिलेला आहे, बरोबर करे. कर्ण दिलाय. कर्ण दिला असता कर्ण काढण्यासाठी आपण काय करतो? चौरसाचा कर्ण काढण्यासाठी आपण काय करतो? बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2. बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2. कर्ण आहे रूट मध्ये 98. बरोबर. इकडे आला तुमचं बाजू आणि इकडे गुणाकारामध्ये रूट मध्ये 2. रूट मध्ये 98 मी आहे असलेला. हा रूट मध्ये 2 गुणाकाराला इकडे येईल तुमचा भागाकाराला. सगळं स्टेप वाईज सांगतोय मी, लक्षात ठेवा. बरोबर. आता काय झालं माहिती आहे का? रूट मध्ये किती आलं तुमचं? घातांक सेम आहे ना. घातांक म्हणजे रूट मधली इथली संख्या जे घातांक, रूटचा घातांक सेम आहे. 98 भागेला किती आला तुमचा? 2 आला. बरोबर आलं तुमचं बाजू. 2 चोक 8 राहिले 2 9 18. रूट मध्ये आलं 49. 49 बरोबर काय आलं तुमचं? बाजू. याचा अर्थ राजा 49 वर्गमूळ किती आलं? 7. 7 बरोबर आलं बाजू. 7 बरोबर आलं बाजू. बाजू आली 7 सेमी. ती म्हणतोय परिमिती काय? परिमिती काढण्यासाठी आपल्याला माहित आहे, परिमिती काढण्यासाठी आपण काय करतो? परिमिती काढण्यासाठी चारी बाजूंची बेरीज. 4 गुणाकारामध्ये बाजू 7 सेमी. 7 चोक 28. परिमिती आली 28 सेमी. 28 सेमी आली का? चेक करून घ्या. चला जाया पुढं. पुढं चला. एका चौरसाचा कर्ण रूट मध्ये 128 आहे. रूट मध्ये 128 याचा अर्थ रूट मध्ये 128 असल्या सेमी. चौरसाची परिमिती काय? सेम सेम सेम. आता सारखाच करे. हा आता सारखाच सेम. चला जमतंय का? काय करायचं? कर्ण दिलाय, बाजू काढायची. जर तुम्हाला कर्ण दिला असता बाजू काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? रूट मध्ये 128 भागीला किती करावं लागेल? रूट मध्ये तुम्हाला 2 करावं लागेल. कारण कर्ण काढताना आपण 2 गुणाकार बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2 करतो. इथं आलं रूट मध्ये किती? घातांक सेम आहे करणीचा. 128 भागीला किती आलं? 2 आलं राजा. तोंडी होतंय 2 सक्क 12. 2 चोक 8. रूट मध्ये आलं 64. 64 वर्गमूळ आलं 8. याचा अर्थ बाजू बरोबर आली तुमची 8 सेमी. पेन दिसतोय का व्यवस्थित? बाजू बरोबर आली तुमची 8 सेमी. बाजू 8 सेमी आली. तुम्हाला विचारलंय त्याची परिमिती काय? परिमिती म्हणजेच तुम्हाला चारही बाजूच्या चौरसाची बेरीज करावी लागेल. परिमिती बरोबर बाजू 4 गुणाकारामध्ये एक बाजू तुमची किती आहे? 8. 8 चोक किती आलं? 32. 32 सेमी आलं का? चेक करून घ्या. त्या चौरसाची परिमिती आली 32 सेमी. चौ नाही येणार बरं का, परिमिती सेमी मध्ये येणार. क्षेत्रफळ फक्त चौ सेमी किंवा मीटर किंवा किलोमीटर. चला जाया का पुढं. 11 झाला. 12वा क्वेश्चन. एका चौरसाची परिमिती 24 सेमी. तर त्याच्या कर्णाची लांबी किती? त्याच्या कर्णाची लांबी विचारली तुम्हाला. परिमिती दिली ना. मग आता मला सांगा परिमिती बरोबर आपल्याला माहित आहे परिमिती म्हणजेच काय असतं रे? 4 गुणाकारामध्ये बाजू असतं. चारी बाजूंची परिमिती दिली तुम्हाला 24. 4 गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला. बरोबर आलं तुमचं बाजू. साइन चो किती आलं? 24. 4 बरोबर काय आलं तुमचं? बाजू. बाजू आपल्याला भेटलेली आहे 4 सेमी. बाजू आपल्याला 4 सेमी भेटली. आपल्याला प्रश्न काय केला माहिती का? त्याच्या कर्णाची लांबी काढा. कुणाच्या कर्णाची लांबी काढायची? चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची. चौरसाच्या कर्णाची लांबी काढण्यासाठी आपल्याला बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये किती असतं तुमचं? बाजूवर का बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये किती असतं तुमचं? 2. बाजू 4 आहे. 4 रूट मध्ये 2 सेमी आली का? चेक करून घ्या.
4 रूट मध्ये 2 सेमी, तसंच ठेवा, त्याला काय करत बसू नका. सेमी आली का चेक करून घ्या. आणि रूट 2चं वर्गमूळ तर काय निघणार नाही, निघतं पण ते पॉईंट मध्ये निघतं. जाऊया का पुढं. 13वा, एका चौरसाची परिमिती रूट मध्ये 288. रूट मध्ये 288 याचा अर्थ असं लिहायचं 288 सेमी. तर कर्णाची लांबी किती. परिमितीवरून तुम्हाला काय करायचं माहिती का, परिमितीवरून तुम्ही काय करायची, परिमितीवरून तुम्ही काय करायची, बाजू काढायची. बाजू काढण्यासाठी काय करावं लागेल रे तुम्हाला, बाजू बरोबर रूट मध्ये 288 छेदामध्ये रूट मध्ये किती करावं लागेल तुम्हाला, सॉरी 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 परिमिती दिली ना, परिमिती दिली तुम्हाला इथं 4, 4 ने भागावं लागेल. तर बघा कसं करताय, 288 येते अशी याची फोड करा, ह्याची फोड करा 288 ला, बघा फोड करा बरं, 2 वर्गमूळ निघलं पहिले एका संख्येचं कंपल्सरी, बे एक बे, बे चोकाट बे चोकाट. फोड काय झाली माहिती का ह्याची, 2 गुणाकारामध्ये 144, छेदामध्ये आलं 4 राजा. 144चं वर्गमूळ किती आलं तुमचं 12, 12 रूट मध्ये राहिलं 2 आणि छेदामध्ये आलं 4, 4 एके 4, 4 त्रिक 12, 3 रूट मध्ये 2 सेमी. तुम्हाला बाजू भेटली 3 रूट मध्ये 2 सेमी, 3 रूट मध्ये 2 सेमी बाजू भेटली. तर तुम्हाला प्रश्न काय केलाय, प्रश्न केलाय त्याच्या कर्णाची लांबी किती. कर्णाची लांबी काढायची राजा आपल्याला, कर्णाची लांबी समजतंय का रे, कर्णाची लांबी काढायची आहे. कर्णाची लांबी काढण्यासाठी आपण काय करतो, बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2, बरोबर ना. मग बाजू आपल्याकडे किती आली रे, बाजू आपल्याला आली की 3 रूट मध्ये किती आली, 2 गुणाकारामध्ये रूट मध्ये 2. याचा अर्थ 3 गुणाकार रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये रूट मध्ये 2 हे घातांकामध्ये आहे, कारण करणीतली संख्या पण सेम आणि करणीचा घात पण सेम आहे ना तुमचा. म्हणजे बे दोन्ही आले 4 आणि 4चं वर्गमूळ किती आलं तुमचं 2, या दोघांचा गुणाकार रूट मध्ये आले 4, 4चं वर्गमूळ 2 आलं, 3 दोन्ही किती आलं 6 सेमी. कर्णाची लांबी आली 6 सेमी आली का चेक करून घ्या. चला क्लिअर का बाबा इथपर्यंत. चला जाऊया पुढं 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 14वा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 156.25 चौ सेमी म्हणा, सेमी झाले चौ सेमी असेल तर चौरसाची परिमिती, परिमिती काढायची एक तर तुम्हाला बाजू माहित पाहिजे, मग क्षेत्रफळावरून तुम्ही बाजू काढा. दिसतंय का हा कलर, चौरसाचं क्षेत्रफळ 156 पॉईंट किती आहे रे 25, इकडं बाजूचा वर्ग, म्हणजे याचा अर्थ वर्गमूळ घ्यावं लागेल तुम्हाला. वर्गमूळ घेताना मला सांगा एकक स्थानी किती आहे रे तुमचं, किती येतं याचा, एक 2चा गट केला, एक 3चा गट केला ना, इथं आले 5, आले 5 तुमचं एकक स्थानी 5 कधी कधी येतं तुमचं 5च केल्यानंतर. 156च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली 144, त्यानंतरची 169,
लहान कुठली तुमची 12, 125. 125 आलं का बघा, बाजू तुमची आली 125 सेमी. बरोबर का रे, बाजू आली 125 सेमी. तुम्हाला विचारले परिमिती काय, परिमिती काढायची आहे तुम्हाला. परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू 125, 500. 125, 125, 250 असं 4 वेळा घेतलं, 500 आलं. 500 सेमी आलं का चेक करून घ्या. चौरसाची परिमिती 500 सेमी आली का चेक करून घ्या. आहे का ऑप्शन मध्ये? चुकलं काय रे? हा हा चुकलं, हा 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 चुकलं 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 चुकलं. इथं पॉईंट द्यायला पाहिजे नाही, 12.5 आलं. परिमिती काढायची, परिमिती बरोबर आले 12.5. गुणाकारामध्ये किती आले रे? 4. 125 चोक किती आलं तुमचं? 500. 1.9. 50 सेमी, 50 सेमी, 50 सेमी, 50 सेमी आलं का चेक करून घ्या. पॉईंट द्यायचं राहिलं. बरं, इथपर्यंत क्लिअर का? मला सांगा, हे झालं तुमचं इथपर्यंत क्लिअर का? आता उद्याच्याला राहिलेला भाग बघूया आपण. 14 पर्यंत क्लिअर का? मला सांगा. आता इथून पुढे जे आहे ना, इथून पुढे जे आलेत ना सगळीच्या सगळी गणित, ही सगळी पोलीस भरतीला आलेत. सगळी गणित इथून पुढे जे आलेत ना पोलीस भरतीला आलेली आहेत. ते आपण उद्याच्याला बघू. एका उद्या लेक्चर मध्ये खतम करून टाकूया पोलीस भरतीचं. आता सगळं होणार नाही, तरी उद्या काय करूया आपण, खतम करून टाकूया. ठीक आहे, आजचा बघा आपण इथंच थांबूया. राहिलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. उद्याच्याला बघूया, उद्याच्याला याला. कारण क्वेश्चन लिहित आता तर काय होणार नाहीत लगे. कारण तुमचे क्वेश्चन किती आहेत? 50 पर्यंत असतील. 50 क्वेश्चन नाही, 25 पर्यंत टाईप केले. 50 क्वेश्चन, जास्त क्वेश्चन आहेत. क्वेश्चन जास्त आहे. तर ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबवा. राहील बाबा उद्याच्या लेक्चरला बघा. इथपर्यंत क्लिअर करे बाबा. चौरस क्लिअर का? चौरस ठीक आहे, थांबूया.